नमस्कार मित्रांनो, आता आपण वेटलेसनेस ही कन्सेप्ट बघणार आहोत. काही या शब्दावरून तुम्हाला काही वाटतं का की नेमकी कन्सेप्ट काय असणार आहे? वेटलेसनेस म्हणजे काय आठवतं किंवा ते कसं होत असेल? काय आयडिया मित्रांनो, काय आयडिया आहे? तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वेटलेसनेस ही कन्सेप्ट बघणार आहोत. तत्पूर्वी म्हणजेच वेटलेसनेस ही कन्सेप्ट बघण्यापूर्वी आपण पहिला वेट म्हणजे काय बघू. वेट म्हणजेच बघू व्हॉट इज द वेट. 11वीच्या ग्रॅव्हिटेशनल चॅप्टरमध्ये शिकला असेल. व्हॉट इज द वेट. वेट इज नथिंग बट फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अ अर्थ ऑन अ बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीचं आपण इतकं वेट आहे म्हणतो, म्हणजे मी आहे, माझं वेट आहे 70 किलो असं आपण म्हणतो. हे वेट म्हणजे काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी. म्हणजे एखाद्या बॉडीवर अर्थनं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड केलेला आहे तो म्हणजे काय आहे, वेट आहे. बरोबर आहे. आणि तो आपण फॉर्म्युला कसं लिहितो, वेट इज नथिंग बट मास इंटू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. वेट इज नथिंग बट मास इंटू ग्रॅव्हिटी. म्हणजेच वेट इज डिफाइंड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी. कसं डिफाइन केलं जाते वेट कसं डिफाइन केलं जाते. वेट इज डिफाइंड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी. म्हणजे बॉडीवर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड केलेला आहे, बॉडीवर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड केलेला आहे बाय अर्थने, त्यालाच काय आपण म्हणतो, वेट. ओके, त्याला आपण काय म्हणतो, वेट म्हणतो. त्याचा काय फॉर्म्युला, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे. आता ही जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड असणार आहे, समजा आपल्याला माहित आहे ही अर्थ आहे. बरोबर आहे. अर्थवर एक पर्सन उभा आहे. बरोबर आहे. याचं वेट कशामुळे असणार आहे, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. बरोबर आहे. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असणार आहे तर या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे. समजा हे जर सेंटर ऑफ अर्थ असेल तर ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, टुवर्ड दी सेंटर असणार आहे. बरोबर आहे. टुवर्ड दी सेंटर असणार आहे. बरोबर. मग मला सांगा डेफिनेशन मध्ये काय म्हणतो, द वेट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी. म्हणजे अर्थने जो बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड केलेला आहे त्यालाच आपण वेट म्हणतो. आणि त्याचं डायरेक्शन कसं आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. मग समजा एखादा व्यक्ती जो अर्थच्या सरफेसवर उभा आहे आणि त्याच्यावर अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. बरोबर ना. म्हणजेच अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करते टुवर्ड्स सेंटर. म्हणजे सेंटरकडे अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करते किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. जर असं असेल मग तो काय माहिती आपल्याला, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. जर तसा असेल तर हा माणूस हळूहळू काय असला पाहिजे, सेंटरकडे आला पाहिजे. बरोबर आहे. तो सेंटरकडे येतो का, कारण अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे आणि तो खूप मोठा फोर्स आहे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग या अर्थने ह्या बॉडीवर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केला असेल तर तो काय व्हायला पाहिजे, टुवर्ड्स द सेंटर आला पाहिजे. पण तसं होतं काय, आपण खाली म्हणजे टुवर्ड्स द सेंटर जातो का, नाही जात. का जात नाही तर आपण बघूया. समजा हा अर्थ सरफेस आहे जिथं एक व्यक्ती उभा आहे. ओके. त्यावर काय होते, अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स या डायरेक्शन मध्ये अप्लाय करते टुवर्ड्स द सेंटर.
बरोबर आहे. ह्या नियमानुसार काय व्हायला पाहिजे, हा माणूस आपण टुवर्ड्स द सेंटरकडे गेला पाहिजे, पण तसं जात नाही. का जात नाही, तर आपण अर्थच्या सरफेसवर स्टेबल उभा आहे म्हणजे ही आपली काय झाली, ऍक्शन झाली, बरोबर आहे. म्हणजेच त्यावेळी ऍक्शनवर काय करतोय, अर्थ या बॉडीवर काय करतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतोय, बरोबर आहे, टुवर्ड द सेंटर. ही काय झाली, ऍक्शन झाली. ऍट द सेम टाइम आपल्याला माहित आहे न्यूटन्स थर्ड लॉ काय, तर एव्हरी ऍक्शन देर इज अ इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. न्यूटन्स थर्ड लॉ काय, एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, बरोबर आहे. मग हे आपली काय झाली, ऍक्शन झाली, बरोबर आहे. सिमिलरली त्याच वेळी काय होणार आहे, जो अर्थ सरफेस आहे तो काय होणार आहे, इक्वल रिएक्शन देणार आहे. जेवढा हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला आज खेचतो तेवढंच हा अर्थ सरफेस काय करतो, इक्वल रिएक्शन देतो. आणि तो काय करतो, आपल्याला बाहेर पुश करण्याचा काम करतो. म्हणजे जेवढा ग्रॅव्हिटेशनल पुल करण्याचं काम करते तेवढंच हा अर्थ सरफेस काय करते, इक्वल रिएक्शन देते, म्हणजे काय, पुश करण्याचं काम करते. आणि हे काय असतात, दोन्ही इक्वल आणि अपोजिट असतात. म्हणजे जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला तेवढाच फोर्स अर्थचा सरफेस आपल्या बॉडीवर विरुद्ध दिशेने लावतं, बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, आपण खाली न जाता तिथेच आपण स्टेबल राहतो. आणि ही जी रिएक्शन आहे, ह्या रिएक्शनमुळे काय आपल्याला काय फील होतं, वेट फील होतं. ही ज्या रिएक्शन आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, वेट जे आहे ते फील होतं, बरोबर आहे. मग आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर आपल्याला वेट का फील होतं समजलं, कारण आपल्यावर दोन फोर्स ऍक्टिंग असतात. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपल्याला खाली खेचत असतो टुवर्ड्स द सेंटर, आणि दुसरा जो फोर्स असतो जो अर्थ सरफेसनं अप्लाय केला असतो त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिएक्शन. काय अर्थ सरफेस नॉर्मल रिएक्शन देते ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर, त्याच्यामुळे काय होतंय तर, आणि हा फोर्स इक्वल किती असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय, इक्वल रिएक्शन देतं बट अपोजिट डायरेक्शन देतं, बरोबर आहे. त्यामुळे आपण खाली खेचले जातो आणि असं स्टेबल राहतो, बरोबर आहे. आणि ही जी नॉर्मल रिएक्शन आहे, या रिएक्शन मुळे काय होतं, आपल्याला वेट फील होतं. म्हणजे आपण एखाद्या जमिनीवर उभा राहिलो तर आपल्याला आपलं वेट फील होतं ह्या अपोजिट रिएक्शन मुळे. आता हे झालं सरफेसवर, सरफेस ऑफ अर्थ झालं, बरोबर आहे. आता एक सॅटेलाइट आहे, म्हणजे अर्थ आहे ही, त्याच्या भोवताली एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, आणि त्या सर्क्युलर ऑर्बिटची हाईट किती आहे, एच आहे. याच्या हाईटवर एक सॅटेलाइट मूव्ह होत आहे, ओके. सॅटेलाइट मूव्ह होत आहे. अर्थचं मास एम आहे, या सॅटेलाइटचं मास एम आहे, याची व्हेलॉसिटी व्ही आहे, ओके. हा, आणि तो अर्थच्या सरफेस पासून याच्या हाईटवर आहे, ठीक आहे. आणि या सॅटेलाइट मध्ये एक ऍस्ट्रॉनॉट आहे, सॅटेलाइट वर एक ऍस्ट्रॉनॉट आहे. तर त्या ऍस्ट्रॉनॉटला वेट फील होत नाही, त्या ऍस्ट्रॉनॉटला वेट फील होत नाही. याचं कारण काय माहिती आहे का, त्या ऍस्ट्रॉनॉटला वेट फील होत नाही. जोपर्यंत आपण जमिनीवर असतो आपल्याला वेट फील होतं. त्याचं कारण सांगितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्शन करतो आणि अर्थ सरफेस इक्वल आणि अपोजिट रिएक्शन करते, त्यामुळे आपल्याला वेट फील होते. पण ज्यावेळेस जसं आपण पृथ्वीपासून खूप दूरच्या हाईटवर जाऊ, म्हणजे एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, त्याच्यामध्ये सॅटेलाइट मूव्ह होत आहे, त्या सॅटेलाइटमध्ये एक ऍस्ट्रॉनॉट बसलेला आहे, त्याला वेट फील होत नाही, त्यालाच आपण काय म्हणतो, वेटलेसनेस. म्हणजे आपल्याला आपलं वेट आहे असं जाणवतच नाही. म्हणजे तुम्ही जर पाणी म्हटलं तर ते खाली पडणार नाही, काय खायचं असेल तर खाली टाकलं तर खाली पडणार नाही, तुम्ही असं आकाशात तरंगल्यासारखं वाटणार. हे जे होतं हे कशामुळं, वेटलेसनेसमुळे होतं. म्हणजे वी डोंट फील वेट, आणि त्यालाच काय म्हणायचं, वेटलेसनेस म्हणायचं. तर या सॅटेलाइट मधल्या ऍस्ट्रॉनॉटला वेट फील होत नाही. याचं कारण काय, याचा अर्थ असा आहे का की तिथं ग्रॅव्हिटी झिरो आहे, म्हणून तिथं
वेट वेट जाणवत नाही असा अर्थ होतो का त्याचा? तर नाही, तिथं ग्रॅव्हिटी झिरो नसते. ठीक आहे. तर का आपल्याला वेट फील होत नाही हे आपण बघू. म्हणजेच ज्या सॅटेलाइटमध्ये जो ॲस्ट्रॉनॉट बसलेला आहे त्याला आपल्याला वेट का फील होत नाही त्याला ते आपण बघू. का? तर तिथं ग्रॅव्हिटी झिरो नसते. मग काय असतं हे आता आपण बघू. तर आपल्याला माहित आहे हा जो सॅटेलाइट आहे तो अर्थच्या भोवती फिरत आहे. बरोबर आहे. अर्थच्या भोवती फिरत आहे. आणि तो कशामुळे फिरत आहे? ड्यू टू द acceleration due to gravity of earth. acceleration due to gravity of earth. अर्थचे acceleration due to gravity मुळे फिरत आहे. म्हणजे या सॅटेलाइटचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे किंवा त्याच्यामध्ये जो बसलेला माणूस आहे जो पर्सन आहे त्याचं ॲक्सेलरेशन काय असणार आहे? ॲक्सेलरेशन इज नथिंग बट gm अपॉन r स्क्वेअर. इतकं त्याचं काय असणार आहे? ॲक्सेलरेशन असणार आहे. बरोबर आहे का? सॉरी, हे आर नाही आहे, स्मॉल आर आहे. किती असणार? ॲक्सेलरेशन असणार. बरोबर आहे. आता जो माणूस या सॅटेलाइट मध्ये बसलेला आहे त्याच्यावर कुठले कुठले फोर्स ऍक्ट असणार आहे? पहिला फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या जर ॲस्ट्रॉनॉट आहे त्याचं मास किती एम आहे? मी मग सॅटेलाइटचं म्हटलं तर सॅटेलाइट नाही, तर जो त्याच्यामध्ये आज जो माणूस बसलेला आहे जो ॲस्ट्रॉनॉट बसलेला आहे त्याचा मास एम आहे. असं असेल तर या आज जो ॲस्ट्रॉनॉट्स असणार आहे त्याच्यावर कुठले कुठले फोर्स ऍक्ट असणार आहे? पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे. तो किती असणार आहे? जी एम आर स्क्वेअर. बरोबर आहे. सेकंड कुठला फोर्स असणार आहे? सेकंड फोर्स कुठला असणार आहे? सेकंड फोर्स असणार आहे सेकंड फोर्स. आता आपल्याला माहित आहे आपण ज्यावेळी सरफेस ऑफ अर्थ वर असणार आहे त्याच्यावर दोन फोर्स असतात. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेकंड फोर्स ड्यू टू द सरफेस ऑफ अर्थ. त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल रिएक्शन. म्हणजेच काय? फोर्स एक्झर्टेड बाय सरफेस. फोर्स एक्झर्टेड बाय सरफेस. बरोबर आहे. सरफेस त्याला काय आपण नॉर्मल रिएक्शन म्हणतो. तो काय असणार आहे? एन असणार आहे. तो काय असणार आहे? एन असणार आहे. म्हणजेच ते आता ॲस्ट्रॉनॉट बरोबर टोटल फोर्स किती आहे असणार आहे? टोटल फोर्स किती असणार आहे? एफ टोटल. तर धिस प्लस धिस. बरोबर आहे. एस जी एम एम डिवाइड बाय आर स्क्वेअर मायनस एन. आता इथे निगेटिव्ह असणार आहे. तुम्हाला माहित आहे हे दोन फोर्स कसे असणार? अपोजिट असतात. म्हणून मी निगेटिव्ह एन लिहिलेला आहे. बरोबर आहे. आपल्याला माहित आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय? एफ टोटल फोर्स इज नथिंग बट मास इनटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे का? तेच मी इथे लिहिलेलं आहे. टोटल फोर्स मास इनटू ॲक्सेलरेशन मायनस एन. आपल्याला ॲक्सेलरेशन माहिती आहे किती आहे? मी फक्त हे रिअलाइज केलेलं आहे. बरोबर आहे. हां, म्हणजेच हे काय असणार? ॲक्सेलरेशन आहे. म्हणजेच एम ए इज इक्वल टू हे काय असणार आहे? हे मीन्स ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी मायनस एन असणार आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय? एन इज इक्वल टू एम जी मायनस एम ए. तर आपल्याला माहित आहे जे ॲक्सेलरेशन आहे मी मग लिहिलं होतं या ॲस्ट्रॉनॉटचं किंवा सॅटेलाइटचं ॲक्सेलरेशन काय असणार आहे? जी एम अपॉन
आर स्क्वेअर, बरोबर आहे. कारण हे ऍक्सिलरेशन कशामुळे असतो ना, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, ग्रॅव्हिटी ऑफ अर्थ, त्यामुळे हे किती असणार आहे, इतकं असणार आहे. हे म्हणजे काय असणार आहे, जी असणार आहे, बरोबर आहे, जी असणार आहे. म्हणजेच इथं काय आहे, ए इज इक्वल टू जे आहे. ऍक्सिलरेशन ऑफ सॅटेलाइट ॲस्ट्रॉनॉमर ऍक्सिलरेशन ऑफ ॲस्ट्रॉनॉट्स इज इक्वल टू ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार आहे, बरोबर आहे. हे जर असं असेल तर काय येणार आहे, दोन टर्म जर इक्वल असतील तर काय होणार आहे, एन इज इक्वल टू 0, बरोबर आहे. हे 3 हे 4, एन इज इक्वल टू 0 म्हणजेच जो सरफेस रिएक्शन देतो, जो रिएक्शन फोर्स आहे हा 0 असणार आहे. हा रिएक्शन फोर्स असणार आहे जेस, म्हणजे सरफेस कुठलीही रिएक्शन देत नाही, कारण हा जो ॲस्ट्रॉनॉट आहे हा अर्थच्या सरफेसवर नाही आहे, तो एक ऑर्बिट मध्ये, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत आहे. त्यामुळे काय असणार आहे, हे जो सरफेस जो रिएक्शन देतो, जो रिएक्शन फोर्स देतो, हा रिएक्शन फोर्स किती असणार आहे, 0 असणार आहे. हा रिएक्शन फोर्स 0 असल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला वेट फील होत नाही. हा रिएक्शन फोर्स 0 असल्यामुळे काय होणार, आपल्याला वेट फील होत नाही, म्हणजे आपल्याला वेटलेसनेस सारखं वाटतं, वेटलेसनेस सारखं वाटतं. ओके, समजलं तुम्हाला वेटलेसनेस का वाटतं, तर तिथं ग्रॅव्हिटी 0 असते असं नाही, तिथं ग्रॅव्हिटी 0 नसते, तर हा जो रिएक्शन फोर्स आहे हा 0 असतो, त्यामुळे आपल्याला वेटलेसनेस सारखं वाटतं. ठीक आहे. आता मला सांगा आणखी काय एक्झाम्पल असले याची वेटलेसनेस, वेटलेसनेस आणखीन एक आपल्याला वेटलेसनेस का वाटतं, कारण आपण जे जो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असतो ॲस्ट्रॉनॉट्स, हो का असतो, अदर फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असतो, अदर फ्रेम ऑफ रेफरन्स असतो, सेम फ्रेम ऑफ रेफरन्स. जर इथं जो असता तो अर्थ सरफेसवर, तो काय असतात, सेम फ्रेम ऑफ रेफरन्स असतात. पण हे ॲस्ट्रॉनॉट अदर फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फिरत असल्यामुळं त्याचं नॉर्मल रिएक्शन जी आहे ती 0 असणार आहे, आणि त्या नॉर्मल रिएक्शन 0 असल्यामुळेच आपल्याला काय वेटलेसनेस फील होणार आहे. पण वेटलेसनेस याचा अर्थ तिथं ग्रॅव्हिटी 0 असते असं होत नाही. वेटलेसनेस याचा अर्थ तिथं रिएक्शन फोर्स किती असतो, 0 असतो, और नॉर्मल रिएक्शन किती असते, 0 असते, त्यामुळे वेटलेसनेस फील असतं. त्याचा आणखीन एक एक्झाम्पल जर बघायचं असेल तर एक लिफ्ट आहे, समजा एक लिफ्ट आहे, त्याच्यात वेइंग बॅलन्स आहे, वेइंग बॅलन्स आहे, आणि त्याच्यावर तुम्ही उभा राहिलेला. आता इनिशियली ही लिफ्ट काय आहे, तुम्हाला माझ्या लिफ्टला दोरा, म्हणजे दोर असतो असा, दोरला लिफ्ट असते, बरोबर आहे. आणि त्या लिफ्ट मध्ये एक वेइंग बॅलन्स आहे, आणि ही लिफ्ट 10th फ्लोअरवर आहे, 10th फ्लोअरवर आहे. ओके, आणि त्या वेइंग ऍट इनिशियली ही रेस्टला आहे लिफ्ट. ओके ओके, त्यावेळी तुम्ही काय झालं, लिफ्टवर उभारला तर तुम्हाला तिथं वेट फील होईल, तिथं काय होईल, वेट फील होईल. पण चुकून कोणी हा दोर आहे तो कापला तर हे काय होणार आहे, हाय स्पीडने खाली जाणार आहे. आणि ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला इथलं जर वेट बघितलं तर तुमचं वेट काय असेल, 0 असेल. जर वेट काय असेल, 0 असेल. हे अनदर एक्झाम्पल ऑफ वेटलेसनेस. पण ह्याला पण वेटलेसनेस शक्यतो म्हणत नाहीत, याला काय जनरली म्हणतात फ्री फॉल म्हणतात, पण इट इज कन्सिडर अंडर द कन्सेप्ट ऑफ वेटलेसनेस. ओके, आजच्या लेक्चरसाठी इतकंच. थँक्यू.